नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बोलणार आहोत बाळाला घुटी द्यायची, केव्हा द्यायची आणि काय काय द्यायचं। तर बाळाला घुटी आपण बाळ 1 महिन्याचे झाले की त्याच्यानंतर त्याला घुटी द्यायची। आणि घुटीमध्ये काय काय येतं तर खारीक, बदाम, अक्रोड, जायफळ, मुरुड शेंग, हरडा आणि कोणी कोणी सोनंही देतं। तर असे हे बरेच प्रकार असतात, पण हे प्रकार द्यायचे असतात। आणि 1 महिन्याच्या पुढच्या बाळाला 5 ते 10 वेळा उघडवून म्हणजे गोल फिरवायचे प्रकार सांगते मी तुम्हाला। 5 ते 10 वेळा गोल फिरवून आणि द्यायचं असतं। दूध टाकायचं, साण लागते, साणवर थोडंसं दूध टाकायचं आणि एक प्रकार उघडवून आणि चमच्यामध्ये भरून घ्यायचं। आणि जायफळ हे बाळाला सर्दी खोकल्यापासून वाचवतं। आणि मुरुड शेंग हे बाळाचे अधूनमधून पोट दुखते, बाळ रडून उठते त्याच्यासाठी वापरतात। आणि अक्रोड हे बाळाचा मेंदू विकासासाठी उपयोगात पडतं। आणि बदाम तर आपल्याला माहितीच आहे की बाळाची बुद्धी तेज करतं। आणि हळकुंडही आपण उघडून पाजू शकतो, त्याच्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते। तर अशी झाली बाळाला घुटी द्यायची रीत। म्हणजे कोणी कोणी नाही म्हणतं की बाळाला नाही द्यायचे, बाळाला जंतुसंसर्ग होतो। तर हे सर्व वस्तू आधी स्वच्छ पाण्याने धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून आणि उन्हाळा असला किंवा ऊन असलं चांगलं तर ऊन दाखवून घेत जायचं। आणि त्याची स्वच्छता ठेवण्याची काळजी सर्व आईकडे असते। आईने ते पारदर्शी काची डब्यामध्येच ठेवलं पाहिजे, जेणेकरून ते जंतुसंसर्ग होणार नाही। बघा, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।